असं आहे की एक फार महत्वाची गोष्ट मला इथे जाणवते तुमच्या ह्या सगळ्या, म्हणजे तुमच्या इथे कापूस लाल पडला. कापूस लाल पडल्याचं कारण तुम्ही जे म्हणताय की फेरपालट झाली नाही, म्हणजे एकावर एक तुम्ही 3 पिकं घेतले, तिसरं का चौथ्या पिकाला हा अडचण आली तुम्हाला? तिसऱ्या पिकाला. तिसरं म्हणजे एकावर एक कापूस तुम्ही तिसऱ्यांदा घेतला आणि तुम्हाला कापसाच्या पिकामध्ये अडचण आली, ते झाडं लाल पडली, 30-40-50% झाडं लाल पडली. मला सांगा, ती लाल पडली, आता ही समजा तुमची पारंपरिक परिस्थिती असती तर काय झालं असतं, आणि एसआरटी मध्ये तुम्ही ह्या परिस्थितीमध्ये, ही कठीण परिस्थिती आहे ना, शेतकऱ्यांनी बियाचा खर्च केला, नांगरण्या हे ते सगळं केलं आणि त्याचं पीक फेल गेलं. त्याच्यामधून तुम्हाला एसआरटीचा शेतकरी असल्यामुळे काय विशेष काय म्हणाल तुम्ही, की विशेष तुमचा फायदा झाला? दादा, आपण याच्यात फक्त नांगर वखर न केल्यामुळे फक्त बियाणंच लावलं होतं. फक्त बियाणं आणलं, लावलं आणि त्याच्यानंतर याला खत पण दिलं नव्हतं. आपण नुसतं बियाण्याचाच खर्च केला. जर पारंपरिक मध्ये आपण असतो तर आपल्याला नांगर वखर जे सगळं अगोदर केलंय ते सगळं गेलं असतं, आणि पुन्हा आता जर दुसरं पीक करायचं तर पुन्हा आपल्याला तेच रिपीट करावं लागलं असतं. पुन्हा वखर नांगर, म्हणजे याच्यातून आपण एसआरटी असल्यामुळं आपल्याला कुठलाच खर्च आला नाही जास्तीचा. एसआरटी असल्यामुळे ना, यांना जो शेत तयार करण्यासाठी जो कालावधी लागणार होता, कमीत कमी 1 महिना, तर हा कालावधी यांचा कमी झाला. कालावधी कमी झाला. दुसरी गोष्ट की तो खर्च कमी झाला, म्हणजे खर्च लागला नाही. प्लॅन बी तयार झाला त्यांच्याजवळ, डोक्यात त्यांच्या प्लॅन बी तयार झाला. ए फेल झाला, ठीक आहे, जाऊ द्या. एवढ्याचे 2 महिने उशिरा का होत नाही, पण त्यांनी मका टोकननी केली. टोकन यंत्र घेतलं आणि टोकननी करून दिली. पारंपरिक शेती करणारा शेतकरी जर समजा अशी परिस्थिती शेतकरी झाली असती तर तो निदान 40-45 दिवस तर त्याला ती वेळ साध्य करायला लागली असती. पण एसआरटी मध्ये सकारात्मक गोष्टी आपण बघतोय, तर आपण हताश न होता ताबडतोब प्लॅन बी, जसं मोरे साहेबांनी सांगितलं, प्लॅन बी तयार करून लगेच आपण काही घंट्यात आपण पुढचं पीक उभं करू शकतो. म्हणजे आपली वेळ साध्य करता येते आपल्याला. आणि या ठिकाणी जर आज पारंपरिक शेतकरी असता तर तो आज त्याच्या मनस्थिती फार त्याच्या मनामध्ये उद्विग्नता तयार झाली असती आणि तो कुठे रडत बसला असता. पण एसआरटी मध्ये शेतकरी रडू शकत नाही, त्याच्याकडे प्लॅन बी रेडी तयार असतो कंटिन्यू. फार महत्वाचं. मयूर भाऊ आपल्याकडे ऑस्ट्रेलियाहून आता पुन्हा भारतामध्ये आले, 18 वर्ष नोकरी केली तिथे, ते सोडून आता इथे आलेत. हे आपल्याला आता आणखी पुढची लेव्हलची मदत करणार आहेत. तुम्ही मयूर भाऊ हे समजलात का की एक शेतकरी आता खरं फसला होता, बरोबर, आणि त्याच्यावर रडत बसायची पाळी आली होती, बरोबर, किंवा आणखीनही वाईट विचार त्या डोक्यामध्ये आले असते. म्हणजे एवढे काही न येता तो शेतकरी सकारात्मक विचारामध्ये राहिला. त्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं काय मत आहे? बस आता यासाठी टेक्निक बद्दल शिकून राहिलो आहे, आणि आज पहिल्यांदा मी हा शेत पाहिला ज्याच्यातली माती सुगंध घेऊन, आणि रिअली जी माती आहे ती एकदम व्हेरी सॉफ्ट आहे आणि इट्स व्हेरी पोरस फॉर पाणी आतमध्ये जायसाठी. इट्स म्हणजे खरंच खूप चांगलं आहे इथे यासाठी टेक्निक. आणि इथे सर्व फार्मर्सला भेटून पण हे जे नवीन टेक्निक्स आहे त्यांचा उत्साह पाहून आणि नॉलेज पाहून आय एम व्हेरी इम्प्रेस्ड, खरंच इम्प्रेस्ड आहे. ते ह्याच्यामध्ये मला हाच मुद्दा तुम्ही जे तिघांनी मांडलेत ना, वेगवेगळे, तुमचा वेळ वाचला, माणूस हताश नाही झाला, माणूस त्याला प्लॅन बी सुचला, भले थोडं मागे पडला, आपला वेळ खर्च, आपण दुसरा प्लॅन केलं. आणि हा सुचला कशामुळं की आपला टाइम जाऊ नाही लागला, खर्च काही नाही, फक्त बिया आणायचं, चल द्यायचं. त्याच्यामुळे हा प्लॅन बी सुचला. नाहीतर आहे ना, त्याला इतका कुठं करायचं म्हणल्यावर त्याला ते मागे ठेवलं असतं. बघू आता नंतर रब्बी मध्ये. स्क्रीनवर दिलेला नंबर एसआरटी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एसआरटी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा.